गरबा दांडियामध्ये हिंदू संस्कृती विकृतीकरण करण्याचे काम चालू आहे। त्यामुळे हिंदू सकल समाजाने डिजिटल फाडून निषेध व्यक्त केला। महालक्ष्मी बँक्वेट यांनी दांडिया व गरबाचे नियोजन केले होते। त्यामध्ये नर्तिकांना आमंत्रित केले। त्या नर्तिकांचे इंस्टाग्राम चेक केले असता सर्व काही उघडे नागडे फोटो व्हिडिओ त्यामध्ये दिसून आले। त्यांचा हिंदू संस्कृतीशी कोणताही संबंध नव्हता। त्यांना फक्त पैसा कमवायचा हा एकच उद्देश आहे। त्यामुळे हिंदू संघटनेकडून कडाडून विरोध करण्यात आला। आम्ही हा कार्यक्रम चालू देणार नाही असा निर्धार करण्यात आला व कन्ना चौकात लावलेले डिजिटल पोस्टर फाडून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी बोलताना हिंदू महासभा शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे यांनी मनोगत व्यक्त केले की हिंदू संस्कृती महान आहे। गरबा देवीचा एक उत्सव आहे, देवीची आराधना आहे। त्याला हे असले अश्लील स्वरूप देऊन आपली संस्कृती बिघडवत आहे। आम्ही ते कदापि होऊ देणार नाही आणि मुसलमानांना गरब्यामध्ये प्रवेश देऊ नये। तिथे येणाऱ्यांचे आधार कार्ड चेक करावे, डोक्याला टिळा लावूनच त्यांना आत सोडण्यात यावे। हिंदू राष्ट्र सेनेचे रवी गोढे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, हिंदू संस्कृती महान आहे आणि जगदंबेचा उत्सव अनादी कालापासून चालत आलेला आहे। त्यामुळे असले अश्लील कृत्य होत असेल तर आम्ही ते होऊ देणार नाही। त्याचा आम्ही कडाडून विरोध करू आणि मुसलमानांना प्रवेश देऊ नये, तसेच श्री वराह देवाचे पूजन करण्यात यावे असे त्यांनी म्हटले। शिवराज गायकवाड यांनी मनोगतात म्हटले की गरबा हा एक हिंदू संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे। त्यामध्ये असले अश्लील कृत्य आम्ही होऊ देणार नाही। महिलांना त्यांनी उद्देशून म्हटले की तू काली, तू जगदंबा आहेस, बुरखेवाली मत बन असे त्यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी या आंदोलनात प्रवीण सरवदे, प्रशांत पवार, सूरज भोसले, देवीदास मिटकरी, अजय सरवदे, प्रथमेश चव्हाण, लतेश शिर्वे, अजय गलांडे तसेच अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। जय श्रीराम। सोलापुरात दांड्याचा उत्सव चालू झालेला आहे। नवरात्र उत्सव आहे। त्याच्यामध्ये दांडिया हा गरबाचा खेळ, अति पवित्र खेळ। ज्या वेळेला हे देवीचं जागरण एक प्रकारचं जागरण आहे, परंतु काय लोकांनी पैसा कमवण्याच्या उद्देशाने आपली हिंदू संस्कृती विकृत करत आहेत। हे बघा, हे 4 बायका हे 4 बायका ज्या आहेत, या 4ही बायका नृत्यूक आहेत आणि यांच्या तुम्ही जर इंस्टाग्रामवर पेजवर गेला तर तुम्हाला हे सगळे बायका नागडे उघडे दिसलेले आहेत। अशा बायकांना हे कोणतं तर हे आहे गांडू, त्यांनी हे सगळं करायला लागलं आहे। तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो आणि हे दांडे आम्ही होऊ देणार नाही। काय झाली तरी आणून पाडणार आहे। लोकांनी हे तिकीट विक्री जे झालेली आहे ते त्यांना वापस घ्या आणि याच्या दांड्याला अजिबात जाऊ नका अशी मी सगळ्याला आव्हान करतो आणि पोलीस खात्याला सांगतो, ही संस्कृती आम्ही हिंदू संस्कृती बिघडू देणार नाही, विकृती करून देणार नाही आणि हे आम्ही याचा निषेध करणार आणि याला आम्ही आणून पाडणार। जय श्रीराम। बोला। मुस्लिम लोकांना अजिबात प्रवेश कोणत्याही गरबाने देऊ नये गरबावाल्याने, अन्यथा आम्ही ते गरबा चालू देणार नाही, हाणून पाडू आणि ज्या वेळेला जे कोणता मुस्लिम येईल त्याला पहिला वराची पूजा करावं लागेल, डोक्याला टिळा लावावा लागेल, हिंदू धर्म स्वीकारावा लागेल, मग आम्ही त्याला गरब्यामध्ये प्रवेश देऊ, अन्यथा आम्ही प्रवेश देणार नाही। जय श्रीराम। जय श्रीराम। आज सकल हिंदू समाजाच्या वतीने या गरबा इव्हेंट वाल्यांचा आपण जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही कन्ना चौकात जमलेलो आहोत। निषेध करण्याचं कारण काय आहे, आता सुधीरजींनी सांगितल्याप्रमाणे आता ते 4 महिलांचे जे फोटो आहेत, मुलींचे जे फोटो आहेत त्यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर पूर्ण असले आणि नग्न त्यांनी हे करत असतात, आपली संस्कृती विटंबना करत असतात। अशा लोकांना आपल्या पवित्र सणात, नवरात्र उत्सवात, गरबाच्या कार्यक्रमात बोलून आपल्या हिंदू संस्कृतीचा बदनाम आणि अवहेलना करण्यासाठी त्यांना बोलवण्यात येत आहे। याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि मागच्या वर्षी CP साहेबांनी जाहीर केलं होतं की आधार कार्ड चेक केल्याशिवाय गरबा ह्याच्यामध्ये कोणाला पण एंट्री द्यायचा नाही। यावर्षी पण त्याचप्रमाणे आधार कार्ड चेक केल्याशिवाय एकाही लांड्याला या कार्यक्रमामध्ये घुसू द्यायचा नाही। जर एकही मुस्लिम व्यक्ती या गरबा इव्हेंटमध्ये आमच्या नवरात्र देवीच्या उत्सवामध्ये आला, नाव बदलून आला तर त्याला कायद्यानुसार टोकणार म्हणजे टोकणार। जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र। जय श्रीराम, जय शिवराय। आज कन्या चौकमध्ये जे बेकायदेशीर गरबा संदर्भात जे डिजिटल लावले त्या संदर्भात आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो। त्या डिजिटल फ्लॅगवर जे प्रमुख उपस्थिती म्हणून 4 महिला बोलवले, 4 महिलाचं जे इंस्टाग्राम आहे त्याचे चेक केलं, अश्लील व्हिडिओ, त्या शॉर्ट कपडे, असं संस्कृती आमचे कदापि हिंदू महिला घेणार नाही। जसं आम्हाला माता जिजाबाई बना, आयला देव होळकर बना आणि झाशीची राणी बनू दे, हे आमच्यात संस्कार आहे।
आम्ही सांगू इच्छितो, हे संस्कार बिघडवण्याचं तुम्ही जर काम केलं, अद्याप आम्ही कुठलेही गरबा इव्हेंट होऊ देणार नाही. जर गरबा इव्हेंटमध्ये जर अधर्मीयांना जर तुम्ही प्रवेश दिला, आम्ही त्याचा निषेध करू आणि आम्ही गरबा बंद पाडू, आम्ही इशारा देतो. आणि हे आमचं एक संस्कृती जपाचं एक सांस्कृतिक एक कार्यक्रम आहे. आज दसरा एक नवचैतन्य आहे, महिलांसाठी आदर्श असं एक उत्सव आहे. आम्ही सगळ्या महिलांना सांगू इच्छितो, लव जिहादला तुम्ही बळी न पडता तू दुर्गा बन, तू महाकाली बन, तू आई जगदंबा बन, तू तलवार उचल अन्यायाविरुद्ध, हे आम्ही तुझ्या पाठीशी आहे असं आम्ही सांगू इच्छितो. मी याच्या प्रथमतः यांचा जाहीर निषेध करतो.